नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 5 निर्देशक भूमिती या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण अंतराचे सूत्र, विभाजनाचे सूत्र, रेषेचा चढ या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता जर आठव्यामध्ये आपण एक उदाहरण बघूयात. ही जी संख्या रेषा आपल्याला इथे दाखवलेली आहे, तर या संख्या रेषेवरील दोन बिंदूंमधले अंतर कसं काढतात हे आपण आधी शिकलेलो आहोत. आता यामध्ये हा पी, क्यू आणि आर हा काय आहेत, हे या बिंदूवर हे या रेषेवरील बिंदू आहेत. आणि -1, -5 आणि 4 हे काय आहेत, या बिंदूंचे निर्देशक आहेत. तर त्यांनी आता आपल्याला पी क्यू आणि रेख पी क्यू आणि रेख पी आर क्यू आर यांची लांबी काढायला सांगितलेली आहे. ती कशी काढायची बघूयात आता आपण. इथे बघा, आता बिंदू ए आणि बी बिंदू यांचे जे निर्देशक आहेत ते x1 आणि x2 असतील. आणि x1 कसा असणार आहे, x2पेक्षा मोठा असेल. तर रेषाखंड ए बीची लांबी कशी काढायची, तर डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर x2 वजा x1. मग आता ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पी, क्यू आणि आर या बिंदूचे निर्देशक -1, -5 आणि 4 हे आहेत. मग आता डिस्टन्स ऑफ पी क्यू मध्ये आपण ह्या किमती सगळ्या ठेवल्या, जसं -1 ही पीची किंमत आणि वजा चिन्ह हे मध्ये आहे इथे, म्हणून -1 मधनं आपल्याला काय करायचं, ती क्यूची किंमत जी आहे ती -5 आहे, ती आपण इथे ठेवली. आणि आता हे -1 तसेच झाले. कंसाच्या बाहेर जेव्हा वजा चिन्ह असतं तेव्हा आतली चिन्ह बदलतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्याप्रमाणे इथे +5 झाले, बरोबर उत्तर आलं 4. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, म्हणून इथे +4 आले. आणि आता डिस्टन्स ऑफ क्यू आर मध्ये सुद्धा आपण काय केलं, त्या किमती ठेवल्या आणि 4 + 5 बरोबर आपले उत्तर मिळालं 9. मग आता ही संकल्पना वापरून आपण XY प्रतलातील एकाच अक्षावर असणाऱ्या दोन बिंदूतील अंतर काढूया, जाणून घेऊया. पहिलं उदाहरण बघा. एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. एकाच अक्षावरील दोन बिंदू म्हणजे एकाच रेषेवरील दोन बिंदू होत. यासाठी तुम्ही ही वरती जी आपली संख्या रेषा आहे तिचा ती उदाहरण म्हणून डोळ्यासमोर ठेवा. एक्स अक्षावरील बिंदूंचे निर्देशक 2 0 -5/2 0 8 0 असे, तर वाय अक्षावरील बिंदूचे निर्देशक 0 1 0 17/2 आणि 0 -3 असे असतात, हे ध्यानात घ्या. एक्स अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग किरण OX' आणि आहे व वाय अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग किरण OY' आहे. मग आता एक्स अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. तर हा एक्स अक्ष आहे, यातले दोन बिंदू आहेत ए आणि बी, याच्यातलं अंतर काढायचं आहे आपल्याला. आणि हा वाय अक्ष आहे. मग वरील आकृतीमध्ये म्हणजे या आकृतीमध्ये एचे काय आहेत बिंदू x1 आणि 0 आणि बीचे x2 आणि 0 हे दोन बिंदू एक्स अक्षावर आहेत, असे की x2 इज ग्रेटर दॅन x1. म्हणून आपण जसं मगाशी बघितलं की डिस्टन्स ऑफ ए बी काढण्यासाठी x2 वजा x1 करतात, त्याप्रमाणे हे उदाहरण आपण सोडवलं. त्याचप्रमाणे हे उदाहरण बी सुद्धा आपण आता अक्षावरील दोन बिंदूतील आणि वाय अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे म्हणजे पी आणि क्यू या बिंदूतील. मग हे ए सारखंच हे पण उदाहरण एक सारखंच हे पण उदाहरण आहे, जसं डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर y2 वजा y1. दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर काढणे. म्हणजे आता हा ए बी हा काय, हे समांतर आहे कुणाला, ह्या एल आणि एमला, जे एक्स अक्षावरती आहेत. मग या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचे, म्हणून मग ते काय केलं, आता आकृतीत रेख ए बी हा एक्स अक्षाला समांतर आहे, म्हणून बिंदू ए व बिंदू बीचे वाय निर्देशक समान आहेत. म्हणून रेख एल आणि रेख बी एम हे एक्स अक्षावर लंब काढा. म्हणून चौकोन ABML हा आयत आहे, म्हणून AB बरोबर LM, म्हणून LM परंतु LM बरोबर x2 वजा x1, म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर x2 मायनस x1. हे आपल्याला इथे हे सूत्र मिळतं. त्याचप्रमाणे इथे बघा, त्यांनी आकृती आपल्याला इथे
दाखवलेली आहे 5.5, त्यावर आधारित हे उदाहरण आहे. आकृतीत PQ हा जो PQ आहे तो कुणाला समांतर आहे? या y अक्षाला समांतर आहे. म्हणून बिंदू P आणि बिंदू Q चे निर्देशक x निर्देशक समान आहेत. म्हणून रेख PR आणि रेख QS हे y अक्षावर लंब काढा. म्हणून चौकोन PQSR हा काय आहे? आयत आहे. PQ बरोबर RS, परंतु RS बरोबर y2 वजा y1, म्हणून डिस्टन्स ऑफ PQ बरोबर y2 वजा y1. हे याप्रमाणे आपल्याला सूत्र मिळालं. आता इथे बघा ही कृती आहे. आपल्याला त्यांनी आकृती 5.6 मध्ये इथे AB AC याबद्दल काय सांगितले तर आकृतीमध्ये रेख AB समांतर y अक्ष आणि CB समांतर x अक्ष असून AC बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत. म्हणजे बिंदू A आणि बिंदू C चे निर्देशक दिले. तर A बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि 3 आणि C चे आहेत -2 आणि 2. तर AC काढण्यासाठी म्हणजे हा कर्ण काढण्यासाठी त्यांनी आपल्याला ही खालील चौकट पूर्ण करायला सांगितलेली आहे. आता हा ABC हा त्रिकोण काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. मग यामध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग हे करण्यासाठी AB आणि BC शोधण्यासाठी B बिंदूचे निर्देशक काढू. आता CB समांतर x अक्ष आहे. म्हणून मग B बिंदूचा y निर्देशक काय असणार आहे? इथे 2 असणार आहे. आणि BE x अक्षाला समांतर आहे, म्हणून B बिंदूचा निर्देशक x अक्षावरचा काय असणार आहे? 2च आहे. म्हणून मग आता इथे AB बरोबर 3 वजा 2 बरोबर 1 आणि BC बरोबर 2 कंसामध्ये वजा 2. आता वजा वजा हे अधिक होतात म्हणून 2 अधिक 2 बरोबर 4. म्हणून आता AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग आपण हे काढले. इथे एकाचा वर्ग एकच येतो, 4चा वर्ग 16 म्हणजे 17, म्हणून इथे 17 आणि म्हणून AC बरोबर आपल्याला किती मिळाले? वर्गमुळात 17.